सगळ्यात पहिले मला असं वाटायचं की ना, शिव्या घातल्याने इमेज खराब होते आपली आणि आपल्याला लोक नावं ठेवतात, म्हणजे लोक आपल्याबद्दल काय काय विचार करतात वगैरे. पण आहे ना काही असं काही नाही आहे. जे जळकुकडे लोक असतात ना, ते तुम्ही किती पण चांगलं राहा, किती पण सभ्य राहा, ते लोक तुम्हाला नावं ठेवणारच. किती पण चांगले राहिले ते लोक तुमच्यामध्ये काही नाही काय आहे ना, नुक काढणारच की तू अशी, ही अशी आहे, ही तशी आहे वगैरे. ते लोक तुमच्याबद्दल काय नाही काय बोलणारच. सो असे म्हणजे एवढं इमोजची पर्वा नाही करायची. समोरचा आपल्याला काय काय बोलतोय, समोरचा आपल्या उगाचच कळ काढतो आणि आपण ते गप्प बसून आपण ते ऐकत बसायचं. म्हणजे आपण आपलं रक्त जळवत बसायचं शांत बसून. बाई मला तर हे पटत नाही आहे, मी तर शिव्या घालते. आणि सिरियसली सांगू ना, मी जेव्हापासून आहे ना मी शिव्या घालते लोकांना, तेव्हापासून मला खूप बेस्ट वाटतं. म्हणजे ना माझं एकदम ब्लड सर्क्युलेशन आहे ना, एकदम आहे ना लेवलमध्ये राहतो, म्हणजे एकदम कंट्रोलमध्ये राहतो. सिरियसली खोटं नाही बोलत. आणि ना गाईज मनामध्ये ना काय चिडचिड पण नाही राहत, रिलॅक्स राहते. म्हणजे मी कसं जेव्हाच्या तेव्हा शिव्या देऊन टाकते, जेव्हाच्या तेव्हा समोरच्याला उत्तर देते ना, तर मग ना ते तेव्हाच्या तेव्हा माझी सगळी भडच निघून जाते. तर त्याच्यामुळे ना त्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात नाही राहत, मी समोरच्याला काय बोलले काय नाही. समोरच्याचं रक्त जळवायचं, आपलं नाही रक्त जळून घ्यायचं. आपलं का रक्त जळून घ्यायचं मला एक सांगा, काय गरज आहे आपण आपलं रक्त जळून घ्यायची? हां, म्हणजे समोरचं आपल्याला काय पण बोलेल आणि ते गप्पनी ऐकत मूर्खासारखं गप्प बसून ऐकत बसायचं, स्वतःचा जीव जळवायचा. कोणाला शिकवलं एवढं यार? मला तर नाही, मी तर नाही हे सगळं सहन करणार. का सहन करायचं? काय गरज आहे सहन करायची? सो गाईज मला एक सांगा, जर तुमचं रक्त जळतं, त्या रक्त जळल्यानंतर तुमची तब्येत खराब होते, तर ते तुमचंच नुकसान होतं ना, समोरच्याचं थोडी नुकसान होतं. समोरचं तुम्हाला बोलून जातो, त्याचे घाणेरड्या हरकती करतो, उंगल्या करणार, टॉन्ट मारणार वगैरे, तर ना ते तुमचंच नुकसान होणार ना. त्याच्यात तुम्ही शांत बसून तुम्ही किती इग्नोर करत बसणार? मला एक सांगा. इग्नोर ठीक आहे, थोडंफार इग्नोर करू शकतात, पण ना माझ्या मते ना जो जसा आहे ना त्याला तसं लगेच उत्तर देऊन टाकायचं, नाही ठेवायचं. कारण ना जेव्हाच्या तेव्हा त्यांना ठेचलं ना, तर ना ते त्यांच्या अवकातीत राहतात, ते परत आपल्या नादाला नाही लागत. मी हे नाही बोलत की आपण स्वतःहून कळ काढायची, आपण स्वतःहून कधीच कोणाची कळ नाही काढायची, पण ना स्वतःहून जर ना समोरच आपली कळ काढत असेल ना, तर त्याला अद्दल घडवायचीच कधी पण. कारण एकदा जर तुम्ही सोडलं ना, तर तो परत दुसऱ्यांदा करणार, दुसऱ्यांदा सोडलं तो तिसऱ्यांदा करणार, तो त्याची फालतूगिरी त्याची चालूच राहणार. मग आपण का सहन करत बसायचं? काय गरज पडली एवढी सहन करत बसायची? सो गाईज तुम्ही इग्नोर करतात, एकदा इग्नोर करतात, दोनदा इग्नोर करतात, तीनदा इग्नोर, तर आहे ना ती त्यांना सवय लागून जाते. आणि ना त्या नालायक माणसाचं बघून आहे ना अजून 3-4 नालायक लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. मग सगळीकडे तुमचा मजाक बनतो. म्हणजे ना सगळेच जण तुम्हाला जो तो येतो तो तुम्हाला टोन मारणार, त्याच्यानंतर तो तुमची खोडी काढणार, हे त्यांचं चालूच राहणार. बिकॉज ऑफ आहे ना आजकाल आहे ना जगामध्ये ना जळकुकड्या लोकांची कमी नाही आहे. म्हणून सांगते, जो जसं आहे ना त्याला पटकन क्विकली रिप्लाय द्या, नका पेंडिंग नका ठेवू. कधीच कोणाचं पेंडिंग नाही ठेवायचं, त्याला व्याजासकट रिटर्न करायचं. तो आपल्याला एक शब्द बोलाय ना, त्याला 10 शब्द बोलायचे. भाई तो 100 वेळा विचार केला पाहिजे, हिच्या मी नादाला लागू की नको, असा समोरच्यानी हे ठेवलं पाहिजे. तुम्ही जर असे राहाल ना तडकाफड, तर आहे ना समोरचा आहे ना विचार करेन की मी हिच्या नादाला लागू की नको. आणि शिव्या हा एकदम चांगला ऑप्शन आहे, कारण शिव्या घातल्या ना तर समोरचा माणूस आहे ना आपल्या नादाला लागतच नाही पुढच्या टायमाला. खरंच नालायक लोक आपल्या नादाला नाही लागत, हे एकदम चांगलं बेस्ट आहे. जर समोरच्याला खरोखर स्वतःच्या इज्जतीची पर्वा असेल ना, तर तो आपल्या नादाला नाही लागणार.